हॅलो गाईज, तर आज मी चालली आहे चैत्यभूमीला, कारण की मला शूट करायचं आहे माझ्या आर्टवर्कसोबत आणि आता लवकरच 14 एप्रिलसुद्धा येत आहे. सो त्यामुळे लवकरच घेऊन येत आहे एक स्पेशल आर्टवर्क तुमच्यासोबत. स्टेडियम. तर मी दिव्यावरून निघाले आणि डायरेक्ट CST पकडून दादरला उतरले आणि तिथून चैत्यभूमीकडे निघाले. तर तिथून माझे दादासुद्धा येणार होते, जो दादा आले आणि मग आम्ही सोबतच निघालो चालत तिथून एक 15 मिनिट. आणि ओ माय गॉड, काय ती सजावट! मी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तुम्ही बघू शकता की किती जंगी तयारी झालेली आहे. इथे मंडप आणि लाइटिंग्स वगैरे तर टाकून झालेलेच आहेत आणि ऑसम आहे. यू कॅन सी. वेलकम टू भीम जयंती. सगळ्यांना माझा जय भीम. जय भीम. आपण फायनली पोहोचलोय आणि आपण बघूयात आता कशी तयारी सुरू आहे. पंचा जस्ट निघालो. ह्या अशा प्रकारे आम्ही पंचा घेतला आणि आम्हाला आता अभिवादन करायला जायचं. विविध स्टॉल्स आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला ज्या ज्या प्रकारे घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता आणि नक्की तुम्ही इथून घ्या, कारण खरंच किती सुंदर असा व्ह्यू इथून दिसतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो. उठा उठा उठा, शिका शिका शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्केच ओपन केल्यानंतर मी निघाले बुक स्टॉलकडे आणि प्रत्येक धार्मिक बुक्स मी पाहिली. खरंच खूप व्हरायटीचे बुक्स इथे आहेत. उत्तम बुक्स घ्यायचे विविध प्रकारची ज्वेलरी आणि उत्तम प्रकारच्या मूर्त्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असलेली छायाचित्र, अशा विविध फ्रेम्स तुम्ही इथून नक्की बाय करू शकता. दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि खरंच खूप मस्त वाटलं, खूपच छान वाटलं. आणि तुम्हालाही कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगाल. तुम्ही नक्की हा स्पॉट व्हिजिट करा, तुम्हालाही फार छान आणि सुंदर वाटेल. आता आम्ही चाललोय. बाय, स्टे ट्यून.